अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावर आश्वासन समितीचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी हिरवा कंदील दिला आहे। आमदार रवी राणा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात डीन यांनी आमदार रवी राणाकडे हॉस्पिटलमधल्या काही समस्या देखील मांडल्या आणि शासकीय मेडिकल कॉलेजला हे तीनही हॉस्पिटल मिळत असणार तर हॉस्पिटलमध्ये चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकणार। शासकीय मेडिकलसाठी याकरिता तातडीने पाठपुरावा करून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। बैठकीला यावेळी उपमहापौर सचिन भिंडे, सुनील राणा, डीडी डॉक्टर सुशील कुमार वाकचौरे, सीएस डॉक्टर विनोद पवार, डीन डॉक्टर नंदकिशोर राऊत, डीएचओ डॉक्टर प्रवीण पारिसे, डॉक्टर संदीप हेडाव, डॉक्टर नरेंद्र सोळंके, डॉक्टर उज्ज्वला माळवे, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच युवा स्वाभिमानचे नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इरविन रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला। यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या 430 खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 430 खाटांची सुविधा असल्याची माहिती दिली। परंतु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांनी महाविद्यालयासाठी तीनही रुग्णालय आवश्यक असल्याचे सांगितले। तसा उल्लेख देखील शासनाच्या जीआरमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली। इरविन, डफरीन आणि सुपर हे तीनही रुग्णालय मिळावे याकरिता नव्याने करारनामा तयार केला असून तो सार्वजनिक आरोग्य विभागाकडे स्वाक्षरीसाठी पडून असल्याचे देखील त्यांनी सांगितले। यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाची गरज लक्षात घेता तीनही रुग्णालयांच्या हस्तांतरण संदर्भात आमदार रवी राणा यांनी देखील सकारात्मकता दर्शवली आहे। एक दौरा पण ठेवू आपण पुढच्या आठवड्यात प्रत्येक विभागाची पाहणी करतो की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे चालू करताय स्टुडंटची काय व्यवस्था आहे, कशा पद्धतीने तुमचं एक तिथे प्रशिक्षण देतो पण हॉस्टेल बिस्टर सगळ्या विषयावर कलेक्टर विभागीय आयुक्त जॉईंट दौरा ठेवू आपण। म्हणजे त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागल्या पाहिजे। लाईटचा जो विषय आहे त्या संदर्भात मी आता सीला सांगतो। तर या सगळे छोटे छोटे जे विषय आहे ते मार्गी लावण्यासाठी ज्या ज्या विभागाच्या अडचणी आहेत त्या पूर्ण करू। पुढच्या आठवड्यात त्यासंदर्भात दौरा करू। पण आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी तुमच्यामधली जी आतुरता आहे, काम करायची इच्छाशक्ती आहे, ते खरंच म्हणजे अभिनंदन करण्यासारखं आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुढच्या कामासाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि पुन्हा सांगतो या विभागासाठी माझी कुठेही गरज असली कारण आरोग्यमंत्री सुद्धा चांगला माणूस आहे, त्यांचं काम अनेक आरोग्यमंत्री पाहिले मी, पण हा आरोग्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन काम करते, स्फूर्तीला आहे आणि कामामध्ये सुद्धा कोणतंही काम करायचं तातडीने करतात। म्हणून तुम्ही जर त्याच्यामध्ये आणखी भर टाकली तर आपण सगळे कामं करून घेऊ एवढंच सांगतो आणि सगळ्यांचे धन्यवाद।